मँगो सीझन संपायच्या अगोदर चला मँगो रवा केक बनवूयात, तोही अगदी टेस्टी आणि परफेक्ट मेजरमेंट बरोबर. कसा बनवला चला पाहूयात. इथे मी 2 वाटी इतका मोठ्या साईजचा रवा घेतलेला आहे. 2 वाटी रवा मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचा आणि चांगला झाकण लावून मस्त असा फिरवून घ्यायचा, बारीक करून अगदी फाईन वाटून घ्यायचा. मोठा बाउल घ्यायचा, त्यामध्ये तो रवा काढून घ्यायचा. 1.5 वाटी आंब्याचा पल्प घ्यायचा. 1 वाटी साखर घ्यायची. मस्त याच्यामध्ये मिक्स करून मिक्सरला फिरवून घ्यायची. रव्यामध्ये हे सगळी पेस्ट काढून घ्यायची, मस्त मिक्स करून घ्यायची. दूध घालायचं 1 वाटी आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स केलेलं मिश्रण तासाभरासाठी चांगलं भिजू द्यायचं. तासाच्या वरती भिजवलं तरी चालेल. रवा मस्त फुलल्यामुळे मस्त होतं केक. टीन असा ग्रीस करून घ्यायचा मैद्याने. आता तासाभरानंतर आपलं बॅटर थोडंसं घट्ट झालं होतं, म्हणून अजून 2 ते 3 चमचे दूध ॲड करून परत मिक्स करून घ्यायचं. पातेलं प्रीहीट करायला ठेवून द्यायचं. अर्धी वाटी तेल घालायची या मिश्रणामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायचं अगदी व्यवस्थित. टूटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट्स घालायचे. 2 टीस्पून इतकी बेकिंग पावडर घालून घ्यायची. बेकिंग सोडा नाही बरं का, बेकिंग पावडर घालायची. सगळं मिक्स करून घ्यायचं. टीन घ्यायचा. टीनमध्ये हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित ओतून घ्यायचं आणि टॅप करून घ्यायचं 2 ते 3 वेळा. वरून टूटी फ्रुटी घालायची. प्रीहीट झालेल्या पातेल्यामध्ये 45 मिनटं बेक करून घ्यायचं. 45 मिनटानंतर उघडून बघायचं. जर टूथपिकला लागत असेल मिश्रण तर अजून 5-10 मिनटं बेक करून घ्यायचं. आपल्या टूथपिकला काही लागत नाही, म्हणजे 45 मिनटात अगदी व्यवस्थित शिजला आहे. केक डिमोल्ड करून घ्यायचा. कट केल्यानंतर किती मस्त जाळी आली आहे ना, खायलाही अप्रतिम लागतो. नक्की ट्राय करून पहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बाय.